दही, बटर, कंडेन्स मिल्क किंवा मिल्क पावडर हे काहीही न वापरता अगदी कमी साहित्यामध्ये आणि चहाबरोबर तर खायला एकदम भारी लागणारा हा मऊ जाळीदार कस्टर्ड केक कसा करायचा ते बघूया. पण त्याआधी चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण ज्या भांड्यामध्ये किंवा ज्या डब्यामध्ये केक करणार आहोत त्या भांड्याला सुरुवातीला थोडंसं तूप लावून घ्यायचं. आता हे तूप सगळीकडे भांड्याला अशा पद्धतीने पसरून घ्यायचं. आता यामध्ये 1 चमचाभर मैदा घालून घ्यायचा आणि मैदा देखील भांड्याला सगळीकडे अशा पद्धतीने पसरून घ्यायचा, जेणेकरून आपला केक भांड्याला चिकटणार नाही. आता एका बाउलमध्ये मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे. त्यानंतर पाव वाटी तेल घेतलेलं आहे आणि पाऊण वाटी साखर घेतलेली आहे. साखर म्हणजे पिठी साखर घेतलेली आहे. आणि आता हे आपण चांगलं मिक्स करून एखादं मिनिट फक्त मिक्स करून घ्यायचं. हे थोडंसं मिक्स होत आलं की यामध्ये एक अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घालून घ्यायची आणि पुन्हा हे चांगलं मिनिटभर पुन्हा मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये या भांड्यावर एक अशा पद्धतीने चाळण ठेवायची आणि यामध्ये 1 वाटी मैदा घालून घ्यायचा आणि त्यानंतर 3 चमचे इथं मी कस्टर्ड पावडर वापरलेले व्हॅनिला कस्टर्ड पावडर वापरलेले. आता हे आपण सगळं यामध्ये चाळून घेणार आहोत. 1 वाटी मैद्यासाठी 1 वाटी दूध वापरलेलं आहे आणि पाऊण वाटी साखर आणि पाव वाटी तेल वापरलेलं आहे. अशा पद्धतीने हा मैदा चाळून घेतलेला आहे. आता यामध्ये चिमटभर मीठ घालून चवीसाठी घ्यायचं आणि आता हे चांगलं एकजीव करून घ्यायचं. साधारण 1-2 मिनिट चांगलं मिक्स करून घ्यायचं की जेणेकरून त्याची अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी झाली पाहिजे. आता शेवटी यामध्ये आपण व्हॅनिलाचे एक 4 ते 5 थेंब टाकणार आहोत. इथं इसेन्स नाही घातला तरी चालेल, कारण आपण व्हॅनिला कस्टर्ड पावडर घातलेलं आहे. त्यामुळे व्हॅनिला इसेन्स नाही वापरलं तरी चालेल, पण मी थोडंसं 4 ते 5 थेंब घालून घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीने याची कन्सिस्टन्सी ठेवायची. आता ज्या भांड्याला आपण मैदा लावून घेतलेला आहे त्या भांड्यामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं. त्यानंतर हे भांडं 4 ते 5 वेळा टॅप करून घ्यायचं. आता हे करत असताना मी गॅसवर कुकर गरम करायला ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये अशा पद्धतीने जाळी ठेवलेली आहे आणि कुकर मी 5 मिनिट गरम करून त्यामध्ये हे भांडं घालून घेतलेलं आहे. आता ह्याला झाकण लावून एक मीडियम गॅस करायचा आणि मीडियम गॅसवर बरोबर 25 मिनिट आपल्याला केक शिजवून घ्यायचा आहे. आता या कुकरची आपण शिट्टी काढलेली आहे आणि कुकरची रिंग देखील काढलेली आहे. बरोबर मीडियम गॅसवर 25 मिनिट झालेले आहेत आणि आपण आपला हा केक चेक करूया. चाकूला हे मिश्रण काहीही चिकटलेलं नाही, त्यामुळे आपला केक हा एकदम परफेक्ट शिजलेला आहे. आता याला आपण साईडला काढून घेऊया. साईडला काढून घेतल्यानंतर हा केक पूर्णपणे थंड करून घ्यायचा आणि त्याचनंतर हा केक आपण एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचा. पूर्णपणे थंड झाल्यानंतर चाकूने अशा पद्धतीने याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. आणि आता हा आपण केक कट करून घेऊया. तुम्ही बघू शकताय की हा केक एकदम सॉफ्ट झालेला आहे आणि याला जाळी देखील भरपूर आलेली आहे आणि चहाबरोबर खायला तर हा केक एकदम भारी लागतो. अगदी कमी साहित्यामध्ये मस्त आपला जाळीदार केक तयार इथे झालेला आहे. आता याला आपण एका प्लेटमध्ये अशा पद्धतीने काढून घेऊया. आपण इथं कोणतंही बटर किंवा तूप किंवा मिल्क पावडर, कंडेन्स मिल्क असं काहीही न वापरता अगदी साध्या सोप्या म्हणजे 4 साहित्यामध्ये हा आपला मस्त जाळीदार कस्टर्ड केक तयार झालेला आहे. तर तुम्हीही अशा पद्धतीने नक्की करून बघा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.